स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024. मित्रांनो, दरवर्षी या सामन्यांना मी भेट देत असतो आणि दरवर्षी या ग्राउंडवर काहीतरी वेगळं अनुभवायला मिळतं आणि हा ग्राउंड दरवर्षी अपडेट होत असतो. खरं तर हा ग्राउंड अपडेट होण्यामागे प्रतीक आणि मयूर यांचं फार योगदान आहे आणि ते तेवढी मेहनतसुद्धा घेतात. दरवर्षी ह्या ग्राउंडला काहीतरी तुम्हाला नवीन युनिक काहीतरी दिसतं. लवकरच या ग्राउंडला नॅशनल लेवलचा दर्जा मिळू दे अशा शुभेच्छा देतो माझ्याकडून. आणि ठाणे जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यात जे चषक होतात मोठमोठे, त्यापैकी नामांकित चषक म्हणून हा आपला लवकरच ओळखला जाणार आहे आणि ह्या चषकासाठी भविष्यात मोठे VIP क्रिकेटर नक्की या ग्राउंडला या चषकाला भेट देतील, कारण ह्या लेवलचं त्यांचं जे काम आहे ते एकदम सुंदर आणि नियोजनबद्ध आहे. त्याबद्दल दोन्ही भावांना मी शुभेच्छा देतो. दरवर्षी आम्हाला बोलून जो मान सन्मान करतात त्याबद्दल आभारी आहेत. असंच नवीन नवीन उपक्रम तुम्ही राबवून आम्हाला आदर्श देत असता, त्याबद्दल धन्यवाद. खरं तर दयाबाई हा माझा छोटा भाऊ आहे आणि दरवर्षी त्याची आपल्या ह्या टुर्नामेंटसाठी खूप भरीव मदत असते आणि खरंच जे जीवाभावाचे आहेत त्यांच्या इथूनच मच्छिंद्र सर मी मदत घेत असतो. आणि कालच आता ज्या आपल्या मॅच झाल्यात त्यांचं जवळपास फक्त 12 तासाचं जे काय लाईव्ह झालं तर ते 5.5 लाखापर्यंत तो यूट्यूबवर टप्पा पोचलेला आहे. आणि मला वाटतं ह्या वर्षी जेवढ्या काय टुर्नामेंट झाल्यात त्यांचे सगळ्यांचे काल रेकॉर्ड मोडले गेलेले आहेत सर. धन्यवाद. ॲब्सोल्युटली मयूर दादा, आणि येणाऱ्या काही कालामध्ये तुम्ही सर्वच रेकॉर्ड मोडीत करणारच, आम्हाला पूर्ण अभिमान आहे त्याचा. थँक्यू सो मच. होते मयूर दादा थोडेसे भावुक होतात, कधी कधी आपल्या इथे आपल्या संपूर्ण मनोगत देखील ते व्यक्त करत असतात. आपण बोलूया कॉमेंट बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. हॅलो चेक. तर सामना आपण पाहतोय यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय तो कोळगाव आणि वडवली या दोन संघांमध्ये आपण सामना पाहतोय. पहिला सामना चांगला रंगला, एरजाड संघाने सामना जिंकला आणि खूप चांगली काम केली. मयूर मेहरने 29 धाबा कोटल्या, तर 18 चेंडूमध्ये 56 धाबा कोटून त्या सामना लवकर फिनिश केला. 2 षटकं वाचवली आमची मी म्हणेन, आणि ज्या पद्धतीने तो खेळला आहे त्यांचं आपण कौतुक करू. या आपण बोलूया सामन्याकडं. आणि कोळगाव आणि वडवली या दोन संघांमध्ये आपण सामना पाहतोय. वडवली संघाने टॉस जिंकला आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. त्यानंतर मध्ये कोळगाव संघाला सांगितलं की या तुम्ही प्रथम फलंदाजी करा. आणि धावसेकाला आकार 7 या धावसेकावरती 2 चेंडूचा खेळ संपलाय. फुल टॉस चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. चांगला फट्टा, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. राज्य क्रीडा मंडळ या संघाचे पॅकर्स आहेत ते सचिन दलाल, खजिनदार आहेत ते. स्वागत आहे तुमचं. आणि बदलापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. स्वागत आहे तुमचं. खजिनदार, माफ करा, खजिनदार आहेत ते. स्वागत आहे तुमचं. कारण पॅकर्सची गरज असते स्पर्धेला, कारण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ते संघाला रिप्रेझेंट करत असतात. आणि येस, चेंडू खाली राहिला, डाऊन द लाईन खेळण्याचा प्रयत्न नाही जमला. प्रेक्षकांच्या माझ्यासाठी ज्यांना आताच यूट्यूब ओपन केलं असेल, लॅपटॉप आपला मोबाईल किंवा आपल्या टी व्हीवरती स्मार्ट टी व्हीवरती लावला असेल, की तुमच्या माझ्यासाठी हा शेवटचा सामना ग्रामीणच्या माध्यमातून आज मात्र आम्ही ओपन हाफ वाटचाल करतोय. तर ह्या सामन्यानंतर आपण पाहणार होतो ओपन हाफ, तालुका हाफ तुम्ही पाहणार. उद्या मात्र ऑल इंडिया तुम्हाला पाहायला मिळणार सर्व तारे सितारे. आणि आज मात्र रायगड ठाणा देखील सामना आपण पाहणार. चांगला फटका बॅकफुटला गेला, कट केला, लेट कट केला आहे आणि चेंडू ट्रॅव्हल जर एक्झॅक्टली डीप टर्न मध्ये सीमा पलीकडं खणखणीत चौकार.
दोस्ती यारीत जिगरी यार लाखो दिलाची बनले जान लाखो दिलाची बनले जान लाखो दिलाची बनले जान कार्यकारी तुझ्या दास कार्यकारी तुझ्या दास कधी मागे नाही सरणार कधी मागे नाही सरणार थँक्यू कधीच मागे नाही मेचे देणार नाहीत मयूरदादा आणि प्रतीकदादा कारण जो कॉन्फिडन्स त्यांच्या चेहऱ्यावरती मी पाहतो ना ते पाहिल्यानंतर मला खूप अभिमान वाटतो की ह्या व्यक्तीमध्ये खूप काही शिकायला मिळालं मागच्या काही दिवसामध्ये आणि असं नेहमी म्हटलं की परिसाच्या स्पर्शानं देखील सोनं केलं जातं आणि ह्या लोकांचं मी बघितलं राहणीमान सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग आणि ज्या पद्धतीने त्यांचा समाजामध्ये असलेला सलोखा सामाजिक सलोखा कसा राखावा मित्रपरिवार कसा जपावा यांच्यामध्ये आम्ही खूप काही शिकलो आहे जसं की आम्हाला सांगतील यस कुणाल 16 धाबा धापलकावरती आणि पहिल्या षटकाची सांगता होते चांगला वापर केला आहे पिवनचा आणि ह्या वापरची खरोखर गरज होती कारण धावा येणं फार काळाची गरज होती आणि ते ओळखले मैदानावरती आणि षटकाची सांगता झाली सरल्यानंतर फळीची गरज आपण पाहतोय आणि चांगली धावसे काय मात्र राज क्रीडा मंडळ कोळगाव या संघाची आपण पाहतोय मजा येईल सामन्यामध्ये मित्रांनो कालचा दिवस आपण पाहिला डे नाईट फॉर्मॅट खूप चांगला रंगला काल 13 तासामध्ये 5.5 लाख व्ह्यूवर्स झाले या स्पर्धेला टेनिस क्रिकेट .च्या माध्यमातून गौरव सर तुझं देखील कौतुक बघू शकाल आपण ही जोडी मंचावरती तुझं देखील कौतुक करायला हवं कारण तुम्ही देखील ते खूप चांगलं ग्लॅमर दिलं स्पर्धेला मजा येईल स्पर्धेमध्ये आजचा दिवस देखील फार मोठा आहे कारण आज तालुका हापकडा आपण वाटचाल करणार आहोत कोणाचं सज्ज रोहित सोनावणे याचे ॲब्सोल्युटली वाईट कारण पंचाने पाहिलं इन द लास्ट मोमेंट चेंडू कुठे गॅदर स्किट झाला कुठे गॅदर केला सांगत असताना मिस्टर हेमंत शेट्टी सांगत असताना मला खूप चांगलं काम आहे पंचांचं देखील JP पाटीलच्या माध्यमातून कुठेही स्पर्धेला ग्रेट डिलिव्हरी चेंडू टप्पाबंद थोडासा आतमध्ये आला आहे मात्र पंचायत सांगत असताना कारण हा चेंडू आतमध्ये जरी आला ना तरी तो तेवढा आतमध्ये आला नाही की जोपर्यंत जे आपण रिटर्न किच पाहतो त्याच्या थोडासा बाहेरच आला आहे आणि हेच सांगत असताना पंचायतचा ॲब्सोल्युटली वाईट दडपण आहे गोलंदाजावरती कारण दोन्ही फलंदाज चांगले अटॅकिंग फलंदाज आहेत धावा देखील आल्यात पहिल्या षटकामध्ये हेच कारण की थोडंसं दडपण तुम्हाला पाहायला मिळते या गोलंदाजावरती रिवाशच्या माध्यमातून चांगला फटका सजवला आहे याची गरज होती एस ॲब्सोल्युटली पंच सांगतील दॅट्स अ 4 रन्स मयूर दादा प्रतीक दादाची मयूर दादा प्रतीक दादाची वन जोडी हाय जकास वन जोडी हाय जकास वन जोडी हाय जकास 17 नंबर वाल्याचा 17 नंबर वाल्याचा नाव गाजतंय महाराष्ट्रात नाव गाजतंय महाराष्ट्रात नाव गाजतंय महाराष्ट्रात नाव फेमस बिल्डिंग बिझनेस मध्ये बदलापूर या शहराला फेमस बिल्डिंग बिझनेस मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोडीचं नाव गाजते आणि संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात फक्त या जोडीची चर्चा होते आणि या फक्त स्पर्धेची चर्चा होते याचं एकमेव नाम आमचं मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर एकमेव जोडी आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या वडिलांच्या आठवणीला उजाळण्याचं कार्य आणि स्पर्धा आपण पाहतो स्वर्गवासी जगन्नाथ ट्रॉफी 2024 लवली शॉट याने मात्र ड्राईव्ह केलाय कव्हर या स्क्वेअरच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला डीप कव्हर मधनं निघून जाईल तो बॅकवर्ड पॉइंटला आलाय चेंडू सीमा पलीकडे चौकारासाठी वाटप बॅटिंग वीरनारा सायोतारा लाखाटे काम भेटलाई र वीरनारा सायोतारा लाखाटे काम भेटलाई र असं डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र यस दादांचं नेतृत्व डॅसिंग म्हणजे हिम्मतवान लक्षात असू द्या भरपूर लोकांना त्याचं मिनिंग माहिती नसतं डॅसिंग हा इंग्रजी शब्द त्याचा अर्थ होतो मराठीमध्ये हिम्मतवान नेतृत्व आहे तर भरपूर लोकांना कन्फ्युज होतं की डॅसिंग म्हणजे स्टायलिश असं काही नसतं खूप चांगलं हिम्मतवान नेतृत्व फुल टॉस प्रचंड ताकदीचा वापर फर्स्ट स्ट्रोक लॉंगरला बॅकअप हा तिथे एकच धाव मिळणार चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मग त्याच्या चारही बाजूला चौफेर फटकेबाजी झाली या फलंदाच्या माध्यमातून कौतुकाने सिद्धेशचं आणि सुदर्शनचं सिद्धेश राऊत आणि सुदर्शन जाधव गोलंदाजाचे होते रोहित सोनावणे 27 धाबा कुठल्याच मध्ये टॉस हरल्यानंतर फलंदाजी करावी लागली निर्णय जरी त्यांच्या पक्षामध्ये नव्हता टॉस हरल्यानंतर तरी मात्र तो निर्णय चांगला ठरवला फलंदाजी जरी त्यांना मिळाली तरी मात्र ती आत्तापर्यंत पोषक ठरली धावसंख्येला आकार येतो 28 धाबा व्यासपीठावरती आमचे मयूरदादा आणि प्रतीकदादा बघू शकाल त्यांची पुढची पिढी देखील कारण छोटा प्रतीक देखील आम्ही पाहिला खूप गोड असे मुलगा खूप मजा येते जेव्हा या फॅमिलीचा आम्ही हिस्सा बनलो प्रेम मिळालं आम्हाला भरपूर कशा पद्धतीने स्पर्धेचं मॅनेजमेंट आहे या स्पर्धेचा ग्लॅमर दिला टेनिस.in सूप अप आणि तेवढीच चांगली साथ आहे JP पॅनलची देखील हिवाच्या माध्यमातून खेळला आहे मात्र कनेक्टिव्ह वेळ नाही आहे
आणि तेवढीच साथ आमच्या जे बी पॅनलची देखील मिळाली आणि त्यात अजून साथ आम्हाला मिळाली रॉनी डी जे सिंग, त्यानंतर आमचे स्कोरर कॉमेंटेटर सर्वांनी मात्र 100% ॲपेट्स लावले त्या स्पर्धेमध्ये, कारण स्पर्धा फार मोठी झाली आणि का होऊ नये त्या स्पर्धेचं मॅनेजमेंट प्रतीकदादाने केलं आहे. भरपूर प्रयत्न त्यांचे, कारण प्रतीकदादांना आम्ही काल पाहिलं रात्री 11 नंतर ते खाली राहिले, का डी फॅक्टर चेक करत होते सातत्यानं. अनिकेत असतील आमचे, त्यांची देखील भरपूर मेहनत, सर्व आमची संपूर्ण आमची टीम, गणेश तरे असतील आमचे, त्यानंतर यस ॲब्सोल्युटली क्रॉस बॅट करण्याचा प्रयत्न आणि एज लागली चेंडू मागे निघून आला विकेट किपरनं. जेल टीपला फलंदाज बाजाला सिद्धेश इज वॉकिंग बॅक. सारं भेटलंय काल मी भरपूर वर्ष ते ब्लॅक जर्सीमध्ये असायचं, यावर्षी कलर चेंज झाला. स्कायबो आपण पाहतोय, एक वेगळी संकल्पना आहे आणि असायला बी खजिनदार सचिनजी दलाल या संघाचे पुरस्कार देत आणि कदाचित त्यांची चॉईस असावी, समीर भोपे यांची चॉईस आहे. मला भरपूर लोकांनी प्रश्न विचारला की काळा कलर खराब असतो का. नाही मित्रांनो, ज्या काळ्या फळ्यावरती शिकून आम्ही शिक्षक झालो, ज्या काळ्या फळ्यावरती शिकून आम्ही लोकांना ज्ञान देतो, तो काळा कलर कधी अशुभ नसतो, कारण आपण विचार बदला देश बदलेल. बघू शकाल ही पिसेकार परिवार, येस आमची छोटी बघा सम्राग्नी हाय हॅलो करते, खुश आहे ती. फुल टॉस, बॅटचा फेस ओपन जरी केला मात्र मिस टायमिंग, बॅकअप आहे तिथे. येस ॲब्सोल्युटली चांगला झेल टिप्लाय स्क्वेअर ऑफ द विकेट, चांगला झेल आणि अजून एक धक्का मध्ये ते दुसरा 29 धावसवरती. पहिल्या 29 धावसवरती एकही धक्का नव्हता, आता मध्ये 29 धावसवरती 2 धक्के दिलेत गोलंदाज. तुम्ही कौतुक करा विसर. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. फुल टॉस चेंडू होता, कनेक्टिव्ह वेळ नाही झाली बघा, शफल झाला, फलंदाज स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला, मात्र एलिव्हेशन जेवढं मिळालं नाही आहे आणि ताकदीचा कमी वापर झालेल्या कप्पावर आणि एक सुंदर झेल टिपत असताना क्षेत्रक्षणाला आपण पाहतोय सोनावण्याला आपण पाहतोय 29 वरती 2 इज ऑन द हॅट्रिक. जे आपण थांबायचं थोडं, आज आपण 6वा दिवस एन्जॉय करतोय, 5वा दिवस संपल्यानंतर 6व्या दिवसामध्ये आपण आहोत. आज प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना संपल्यानंतर ग्रामीणच्या माध्यमातून 80 संघ आम्ही कव्हर केले. ही मॅनेजमेंट आहे, 5 दिवसामध्ये 80 संघ आम्ही डेनेट फॉर्मॅटमध्ये कव्हर केले. येस OB11 आणि सिल्वर स्टार भिवंडी या टॉससाठी गेट रेडी. आत्ताच दुसरा सामना आपण सुरू आहे आणि प्रतिक्रिया तुमच्या माहितीसाठी 40,000 व्ह्यूवर्स झाले लगेच 2 तासामध्ये. बघा स्माईल आली प्रतिक्रिया चेहऱ्यावरती. याच्यामध्ये तुमचं देखील खूप मोठं मास्टर माइंड आहे आणि मयूरदादाने स्वीकारलं देखील. वारंवार मयूरदादा आम्हाला सांगत असतात की प्रतीकदादाची भरपूर मॅनेजमेंट आहे. ओ ग्रेट डिलेव्हरी, तेवढे टप्पामध्ये थोडासा उसळी घेतोय फलंदाज, अगोदर बॅटचा फेस ओपन करतोय. मी कौतुक करेन रोहनचं, कारण कौतुक व्हायला हवं. यस गौरव सर. बघा हे बघा स्क्रीनवरती दृश्य, स्वतः पाणी मारत असताना रात्री 2 वाजता हे दृश्य आपण पाहतोय. ही प्रतिक्रियाची मेहनत आहे. स्क्रीनवरती सध्या हे दृश्य देखील दाखवलं जातं, कारण आपलं काम आहे आणि त्यासाठी त्यांना कोणताही हेवादेवा नाही आहे. मी मगाशीच म्हटलं होतं की सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग, डाऊन डार पर्सनॅलिटी हे 2 प्रतिमत्व आपण बघतोय. ते मात्र मयूरदादा आणि आमचे प्रतीकदादा. वट्ट कॅच बघायचं मध्ये 5चा इशारा यस आणि फलंदाज बाद. 3 गडी बाद केल्या षटकामध्ये 29 वरती हा देणारा तिसरा धक्का. यस रोणी. आपण मुंबईचे राजा आणि हे प्रतीक बंधू आमचे दोन्ही पिसेकर बंधू बदलापूरचे राजा, कारण हे राजे आहेत त्या परिसरातील.
तर राजासारखे थाट, राजासारखा रुबाब, मात्र राजासारखंच काम त्यांचं या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. खूप खूप मी खरोखरच कौतुक करेन मयूरदादांचं आणि प्रतीकदादांचं. ही त्यांची पुढची पिढी स्क्रीनवरती बघू शकाल आपण. स्क्रीनवरती हे सुंदर चित्र, आमचा छोटा प्रतीक. येस, ॲब्सोल्युटली. ही बरं वाटतं जेव्हा एकत्र परिवार येऊन काम करत असतं. 29 वरती 3 धक्के. 29 आकडा थोडासा कठीण ठरला की काय या संघाला, कारण 29 वरती एकही गडी बाद नव्हता आणि 29 वरती 3 बाउन्स. वा व्हॉट अ बॉलिंग. मात्र पंच सांगतील ॲब्सोल्युटली यस. हॅरीचा अंदाज फार वेगळा असतो. यस यस, वाईटचा इशारा केलाय. ओमियाला माझी विनंती असेल, ओमी जर यस आपण स्टेजवरती थांबा, नंतर यस कमेंट बॉक्समध्ये या. ओमीने मारलेला षटकार गौरव सर आम्ही कधी विसरणार नाही आहोत. तोही एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये, तोही रिवर्सच्या माध्यमातून. जे केतन करू शकला नाही रिवर्सच्या माध्यमातून, ते ओमीने केलं काल स्पर्धेमध्ये. चांगलं प्रेमल व्यक्तिमत्व ओमी आमचे. आणि या स्पर्धा लीड करत असताना बघायचं आहे चेंडूची मात्र फेके या स्विंगर गोज अंपायर. आणि अजून एक धक्का दिल्यामध्ये थोडासा नाराज झाला फलंदाज, कारण ज्या पद्धतीने धाव उभारायची ती धाव उभारता आली नाहीये. चेंडूला त्याने कनेक्ट केल्यानंतर थांबलाय. जर तेव्हा तो सुटला असता तर मात्र निश्चित हा गडी बाद झाला नसता. खूप चांगलं कमबॅक केलं संघानं. धीज आहे. जीवाचा जीव लग निरंजन दादा, जीवाचा जीव लग निरंजन दादा, सदा असतो यो जोडीला, सदा असतो यो जोडीला, सदा असतो यो जोडीला. साथ सेवनचा गुपची छान, साथ सेवनचा गुपची छान, दादाला जो तो करतोय सलाम, दादाला जो तो करतोय सलाम, दादाला जो तो करतोय सलाम. या कारल्याचे एक विरामाई माऊलीचा आशीर्वाद नबलाई दादाला, या कारल्याचे एक वीरामाई माऊलीचा आशीर्वाद नभलाई दादाला. निश्चित 30 धावा 4 बासी. त्यामुळे 29 वरती एकही धक्का नव्हता. 30 वरती 4 धक्के. हे क्रिकेट आम्ही पाहतोय बदलताना. क्रिकेट आहे, कधी बदलू शकतो. साड्यासारखा रंग बदलवणारा क्रिकेट आपण पाहतोय. मध्ये खूप सुंदर ॲटमॉस्फिअर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट आउटिंगच्या माध्यमामध्ये संपूर्ण क्षणचित्र टिपली जातात. प्रेक्षकांनी केल्या तर पुन्हा एकदा रनआउटचा धोका आणि पंचानं सांगितलंय अजूनही काहीच नाहीये. या तिसऱ्या पंचाने रेफर केलंय बिकॉज हॅरी इज नॉट कॉन्फिडंट. आणि त्यांनी लगेच सांगितलं याज रेफर टू थर्ड अंपायर. सो लेट सी इज आउट ऑर नॉट, हे चेक केलं जाईल. आपण चर्चा करत होतो मयूरदादांची आणि प्रतीकदादांची. खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून बघायचं स्क्रीनवरती. हा फलंदाज एक्झॅक्टली फ्रेममध्ये आहे की नाही आहे, की बॅड ग्राउंडिंग झाली की नाही आहे. यस ॲब्सोल्युटली इथे तर दिसतंय आम्हाला. त्याच्याला पंचांचा निर्णय तेव्हा आम्ही तो घोषित करू. यस नॉट आउट. यस थँक्यू. नॉट आउट. लेग बाईजची खून करत असताना हॅरीचं काम मला खूप चांगलं वाटलं, कारण हॅरी सातत्यानं पंचाची कामगिरी पाहतोय. बॅक टू बॅक करतो, कारण त्याला लवकर निघायचं असतं. रात्री 8 वाजता ते इथे रिलीफ केलं होतं त्यांना. कारण त्यामुळे ते सातत्यानं एकामागून एक सामने करत असतात, एंटरटेनमेंट करतात. मध्ये थकवा जाणवत नाही त्यांना. ही फार महत्त्वाचं, कारण आम्हाला देखील थकवा जाणवत नाही. का स्पर्धेचा दर्जा तेवढा आहे. मयूर पिसेकर आणि प्रतीकदादांचं मिळालेलं प्रेम भरपूर आहे आणि त्यामुळे ह्या स्पर्धेमध्ये आम्ही देखील 100% देण्याचा प्रयत्न करतो. 31 धावा 4 बासी त्यामुळे पाहतोय. ऑन साईडला यावेळी मात्र लेग लान्स करायचा होता. चेंडू ट्रॅव्हल झाला तो एक्झॅक्टली लॉंग लेग रिझनमध्ये. चेंडू तिथे थांबतोय बघा, कारण ज्या पद्धतीने आपण तो क्षेत्र पाहिलं, लॉंग लेग क्षेत्र पाहिलं आणि मगाशी आपण पॉईंटला देखील चेंडू थांबताना पाहिलं. पाण्याची मागणी केली जाईल. येस ॲब्सोल्युटली 3 षटकांची सांगता. 33 धावा 4 बासी त्यामुळे पाहतोय. चांगलं कमबॅक. 2 षटकामध्ये 29 धावा होत्या. एकही गडी बाद नव्हता आणि ह्या षटकामध्ये 4 गडी आत्तापर्यंत बाद होताना आपण पाहिलेत आणि धावसंख्या 33. येस रॉनी.
मूडच फ्रेश केलास. खूप खूप धन्यवाद. काय संगीत होतं मैदानावरती, काय वाजत होतं संगीत आणि काय नवचैतन्य निर्माण झाले, काय स्फूर्ती निर्माण केली आणि या दुपारच्या प्रसन्न वातावरणामध्ये अजून वातावरण प्रसन्न केलं रॉनिशच्या माध्यमातून. मयूरदादांना स्क्रीनवरती दाखवलं जाते या स्पर्धेचे प्रणेते भाग्यविधाता. मयूरदादांची ड्रेसिंग देखील खूप चांगली असते, चॉईस खूप चांगली आहे, त्यांचं कॉर्डिनेशन आम्ही पाहत असतो. कारण मयूरदादांची पर्सनॅलिटी मला फार आवडली. मी देखील त्यांचा फॅन झालो. त्यांचं काम, त्यांची 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 ती डिसिप्लिन आपण पाहतोय, अनुशासन आपण पाहतोय आणि खूप काम आहे, अट्रॅक्टिव्ह काम आहे त्यांचं. आणि त्याचमुळे की काय वर्ष फक्त 35 आणि येणार ते 100 पानाचं पुस्तक ते मयूरपंख ही त्यांची पोचपावती यशाची. आणि काल त्यांनी सांगितले की जबाबदारी वाढली. खूप चांगलं वक्तव्य केलं. ते इंटरव्ह्यूमध्ये आम्ही त्यांना कव्हर केलं होतं. एज लागली. अजून एक धक्का मैदानावरती, धक्का क्रमांक 5वा. आणि गौरव सर काल सांगितलं मयूरदादांना की सोबतच्यांचा भरपूर वर्षा होतोय. रिप्ले नंतर आपण सांगूया. एक बघू शकाल आपण रिप्ले कसा साईड अँगलनं दाखवला होता. रिप्ले खूप लवकर चेंडूला अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं. रोहितचा चेंडू कट करायचा होता, चेंडू मात्र व्यवस्थित कनेक्ट झाला नाही आहे आणि विकेट कीपर खूप चांगलं काम करत असताना काल जेव्हा मी मयूरदादांचा इंटरव्ह्यू कव्हर केला तेव्हा मयूरदादांनी सांगितलं की जगभरातून वर्षावांचा यावेळी मात्र कौतुकाची थाप येते. आणि काल आपण पाहिलं की स्वर्गीय दिवंगत कामगार नेते रतनबा स्मृतिशकाचे यशस्वी आयोजक आमचे विनोददादा ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष त्यांनी देखील स्टार ह्या असं म्हटलं कारण ज्या पद्धतीने कमेंट आली. आणि काल मयूरदादांनी सांगितलं की आमची जबाबदारी आता वाढली. हो मयूरदादा, कारण ह्या स्पर्धेतनं आता अपेक्षा भरपूर वाढणार लोक आमच्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना देखील. आणि आम्हाला 100% हमी आहे की त्या तुम्ही पूर्ण करणार, कमिटमेंट पूर्ण करणार. कारण तुमच्या जवळ असलेलं मास्टर माइंड प्रतीकदादा आहे, तुमच्याकडे असला मित्र परिवार आहे आणि तुमचं स्वतःचं जे मास्टर माइंड आहे तुम्ही देखील खूप मास्टर माइंड आहे. त्यामुळे या स्पर्धेतनं आत्ता मात्र येणाऱ्या काही काळामध्ये भरपूर मात्र ह्यावेळी अपेक्षा वाढणार आहे. चांगला फटका अलंग द कार्पेट आणि चेंडू मात्र निघून जातो तो एक्झॅक्टली लॉंग ऑफला बॅकअप दिला जातं. एकच धाव. चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमात आपण पाहतोय. एका बाजूला ईदगाव संघ कोळगाव आणि वडवली दोन संघांना आपण पाहतोय. राज क्रीडा मंडळ कोळगाव या संघाला टॉस हारल्यानंतर फलंदाजी करावी लागली. मात्र 29 धावा होत्या तेव्हा एक गडी बाद नव्हता 2 षटकांमध्ये. नंतर मात्र स्थिती एवढी चांगली नाही या संघाची. जसं की आता मात्र आपण पाहतोय ती 33 टप्पामध्ये चेंडू आतमध्ये नाही तर थोडासा बाहेर घेत आहे, स्विंग झाला आहे आणि पंच सांगत असतात इट्स ॲब्सोल्युटली वाईट. जे पी पॅनलचं देखील मी कौतुक करेन कारण ज्या पद्धतीने जे पी पॅनलने ह्या स्पर्धेला एक चांगला ग्लो दिला आहे. टेनिस क्रिकेटने ह्याला ग्लॅमर दिलं आहे. डीजेने चांगली साथ दिली, त्यांचं देखील कौतुक व्हायला हवं. 12 सेकंडला मोहितचं चांगली गोलंदाजी मोहित केलं मी म्हणेन कारण खूप चांगली गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावरती भेदकता दिल दाखवतोय. ब्युटिफुल डिलिव्हरी. बॅकफुटला तुम्ही जेवढं जाल ना तेवढं तुम्हाला बॅकफुटला भाग पाडलं जाईल. रोहितचं कोणत्या प्रकारे अपील नव्हतं. विकेट किपरनं अपील केलं तर त्याला जास्त ग्राह्य धरलं जात नाही. मात्र जर विकेट किपरने गोलंदाजाचं अपील झालं तर ते ग्राह्य धरलं जातं. कारण ज्यावेळी गोलंदाज समोर नसतो त्याला एक्झॅक्टली जो आपण लुक म्हणतो तो दिसत असतो एक्झॅक्टली. आणि त्यामुळे विकेट किपरचं अपील जरी असलं तरी पंच लक्ष देणार नाहीत. मात्र गोलंदाजचं अपील आणि विकेट किपरचं अपील एकत्र असलं तर ती दाद दिली जाते तुम्हाला. 35 धावा 5 बाद स्थिती आपण पाहतोय. 3 कधी षटकांची सांगता. पुन्हा एकदा तोच प्रयत्न नाही जमलं. तोच गोलंदाज, तोच फलंदाज, तीच स्पर्धा, तेच पंच, तेच कॉमेंटर, तेच प्रेक्षक, तेच लाईव्ह टेलिकास्ट, तो डीजे आणि तीच डिलिव्हरी. वॉट अ फॅबलस रिप्लाय दाखवलाय पहिल्या चेंडूचा. 35 5 बाद स्थिती आपण पाहतोय. किती चांगली स्थिती होती. 2 षटकामध्ये 29 धावा. मला असं वाटलं की 70-75 होतील मात्र नाही तसं झालं. 29 वरती एकही गडी बाद नव्हता आणि त्याच 29 वरती 4 गडी बाद झाले. हे सांगायला विसरणार नाही मी. यस ॲब्सोल्युटली आउट. गुड डिसेंबर अंपायर. चेंडूचा इम्पॅक्ट चांगला होता, हाईट फॅक्टर कमी होता, एक्झॅक्टली मिडलला यावेळी मात्र पाहायला मिळाला. आणि अजून एक धक्का. यस डीजे एंट्रीने होतय गाजावाजा त्याच्या नावावर सारी पब्लिक फिदा. त्याच्या इंद्रीने होतंय गाजावाजा, त्याच्या नावावर सारी पब्लिक फिदा. ठाणे जिल्ह्यात हाई बोलबाला मयूर पिसेकर दादा बोलतात त्याला. आणि जिल्ह्यात हाय बोलबाला मयूर पिसेकर दादा बोलतात त्याला. हाय बोलबाला मयूर पिसेकर दादा बोलतात त्याला. ठाणे जिल्ह्यात हाय बोलबाला मयूर पिसेकर दादा बोलतात त्याला.
Silver Star Bhiwandi and OVL Ambarnath. It's the last official call for you. Get ready for the toss. Join with us Omkar Shetty. त्यांची जॉईन व्हायचं आपल्या टॉससाठी. ओपन अप करा. आपण वाटचाल करणार आहोत. स्ट्रॉंग अपील आणि पंचानं देखील ते अपील उचलून धरले. फलंदाज बघायचं आहे एक्झॅक्टली काय झालं इथे. बोल झाले. पंच प्लीज खून करत जा बोल झाल्यानंतर, कारण आम्हाला काही कळत नाही इथनं. 35 धावा 7 बास्ती आपण पाहतोय. तर बघा ॲक्शन रिप्ले कशा रीतीने राहिलाय. येस 4 षटकांचा सांगता झाले. 29 धावा 2 षटकामध्ये होत्या आणि मागच्या 12 चेंडूमध्ये फक्त आल्या त्या धावा फार कमी. का 2 षटकामध्ये 29 आणि या षटकामध्ये आल्या 2 षटकामध्ये फक्त 6 धावा आणि 7 गडी बाद झालेत. कुठे होता कुळगाव संघ आणि कुठे आला कुळगाव संघ, हे क्रिकेट आपण पाहतोय रोणे. 2 षटकामध्ये 29 एकही गडी बाद नाही आहे आणि नंतर मध्ये 4 षटकांमध्ये 35-7 गडी बाद. हे क्रिकेट आम्ही पाहतोय मैदानावरती. कौतुक करेन मी या संघाचं, वडवली संघाचं, ज्या पद्धतीने त्यानं या स्पर्धेमध्ये कमबॅक केलं. मागच्या 2 षटकांमध्ये 2 षटकामध्ये खूप दादागिरी होती फलंदाजांची, मात्र ती मोडीत काढली. हो ऑन द टॉस चेंडूला चपराक देत असताना चेंडू ट्रॅव्हल झाला एक्झॅक्टली काऊ कॉर्नरमध्ये एकदा वेगानं पूर्ण केली. गुड फिल्डिंग. एकच धाव फलकावरती 1 धावसेकेला आकार येईल. सिंगल डबाच्या माध्यमातून आता टॅलेंटर मैदानावरती आहेत, कारण टॉप ऑर्डर चांगली फलंदाजी झाली, मिडल ऑर्डर चांगली फलंदाजी झाली नाही आहे आणि आता मात्र टॅलेंटर मैदानावरती 36 धावा 7 बास्ती म्हणून पाहतो. स्ट्रायकहँडला कल्पेश माफ करा अमित स्ट्रायकहँडला, कल्पेश नॉन स्ट्रायकहँडला आणि गोलंदाज यश भोईर. काही चेंडू या षटकातील. मयूरदादा मंचावरती आमचे प्रतीकदादा, अनिकेतदादा सर्वांचं आपण स्वागत करूया. भरपूर मेहनत. प्रज्वल असतील, आमचे प्रज्वल देशमुख असतील, वंडर बॉय बदलापूर, करण धुळे वेलकम. करणचं आगमन झालंय. जोईली संघ हरला या स्पर्धेमध्ये, पण काय सामना फाईट झाला होता तो आणि अजून एक धक्का दिला. 8वा धक्का मैदानावरती. येस रोणी. की प्रतीकदादा आणि आमचे मयूरदादा यांच्या जोडीला निरंजन पेसेकर, मयूर पेसेकर, छोटा आमचे गणेश तरे, निखिल जाधव, अनिकेत कुलकर्णी, प्रज्वल देशमुख, रितेश बोपी, कुणाल कोंजामचे, नितेश, त्यानंतर निखिल पेसेकर, धीरज पेसेकर, या संपूर्ण यांची भरपूर साथ. चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. याने मात्र मिड विकेटला कव्हर करतो. 2 धावा. किती धावपळ झाली बघा संघाची. मात्र भरपूर आत्तापर्यंत आपण पाहिले 14 चेंडूचा खेळ संपला. मागच्या 14 चेंडूमध्ये एकही चौकार षटकार नाही आहे. आणि हा बघा हा संपूर्ण ग्रुप तुम्हाला पाहायला मिळतोय. मयूर ग्रुप क्या नाम आहे. नाते नाव नाही आहे, आता ब्रँड झालं आहे. कारण मयूरदादांच्या डोक्यावरती आपण यम पाहतो, त्या यमवरती ताज. ताज म्हणजे शहनशाह, ताज म्हणजे किंग, ताज म्हणजे बादशाह, द किंग ऑफ बदलापूर नो डाऊट. 38 लॉस ऑफ द 8 विकेट आणि या षटकातील 3 चेंडूचा खेळ. संघ ऑल आउट होणार का. यस ॲब्सोल्युटली. लॉंगॉनला चांगला रोन जल टिपला. फलंदाज बाद. 9वा धक्कामध्ये शेवटची जोडी मैदानावरती. काय क्रिकेट दाखवलंय. 2 षटकामध्ये 29 धावा. P1 P2 मध्ये एकही गडी बाद नाहीये आणि आता मात्र 38 धावा 9 बाद. क्या बात आहे. काय क्रिकेट बदलताना आपण पाहिलं. यस रोणे. मयूर दादा प्रतीक दादाची, मयूर दादा प्रतीक दादाची येवन जोडी हाय जकास, येवन जोडी हाय जकास, येवन जोडी हाय जकास. 17 नंबर वाल्याचा 17
बिझनेस मध्ये बदलापूर या शहराला. फेमस बिल्डिंग बिझनेस थँक्यू. यश भोईरचं मी कौतुक करा विसरणार नाही. काय गोलंदाजीचा अटॅक दाखवला. मागच्या 15 चेंडूमध्ये एकही चौकार षटकार नाहीये. 2 षटकामध्ये 29, नंतर मात्र 9 गडी बाद 38. 5वं षटक सुरू असताना 2 more duties to go. व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ प्रेझेंट यार. यू वॉचिंग लेट जगन्नाथ मेमरी कप 2024 सीझन 6 ॲडिशन आपण पाहतोय. आज मध्ये जगाच्या कानाकोपऱ्यात या स्पर्धेची एकच चर्चा, ती फक्त स्वर्गवासी जगन्नाथ स्मृती ट्रॉफी 2024ची. हाफ ट्रॅकर ऑन साईडला वळवल्या पूल करत असताना शतक तिथे आहे. मात्र बॅकअप थोडंसं उशिरा दिलं मिड विकेटला. एकदा पुणे 2 बॅचचं मानस आणि त्यामध्ये मात्र या शेवटची जोडी मैदानावरती आहे. आता डगआउट शांत राहत नाही आहे. आता डगआउटमध्ये गेला हालचालीनं वेग आला आहे आणि धावसंख्या दाखल होती 40 बासित आपण पाहतोय. आणि शेवटचा चेंडू 1 to go. 40 धाबा धापलकावरती. 2 षटकामध्ये 29 म्हणजे 12 चेंडूमध्ये 29 आणि मागच्या 17 चेंडूमध्ये फक्त 11 धाबा आणि गडी बाद झाले ते 9. का 2 षटकामध्ये एकही गडी बाद झाला नव्हता. हे क्रिकेट आम्ही पाहिलं मैदानावरती. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. ओ व्हॉट अ शॉट. दिस इज अ गुड फिनिश. दिस इज अ टेरिफिक फिनिश फ्रॉम द बॅट्समन बारक्या. नाव बारक्यामध्ये काम फार मोठं केलं. वीर वीरनारा सायो तारा लाखाटे काम भेटलाई र. वीर वीरनारा सायो तारा लाखाटे काम भेटलाई र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. मयूर पिसेकर दादा यो आमचा प्रेमळ भारी स्वभावाचा. साऱ्या बदलापूर शहरान नाव यो गाजतय मयूर भाईचा. हे ऑडी इनोवा 4 सत्यांच्या गाड्या फिरतात साऱ्या जिल्ह्यान र. ऑडी इनोवा 4 सत्यांच्या गाड्या फिरतात साऱ्या जिल्ह्यान र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. प्रत्येक पिसेकर भावाचा आधार असतोय मयूर दादाला. जीवा भावाचा निरंजन दादा असतोय दादाच्या संगतीला. एका जुटीने मोठ्या जोमाने जाते विकासाच्या मार्गाला. साऱ्या समाजात मानपान मिळतो बघाया मयूर. थँक्यू. तर या आपण बोलूया दुसऱ्या सत्राकडे आमचे चॉकलेट बाय ओमेन्स आपण आवाज ऐकूया. खूप चांगले समालोचक संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करत असताना या स्पर्धेला लीड करत असताना या आपण ऐकूया सुंदर आवाज मराठीच्या मातृभाषेतनं आपण ऐकूया आपण ओमकार शेट्टी यांना. थँक्यू सो मच. वेलकम ओमी. व्हेरी गुड आफ्टरनून.
तर थोड्याच वेळात आपण तालुका हाफला सुरुवात करतोय. एका बाजूला सिल्वर स्टार आणि दुसऱ्या बाजूला OV11 दोन्ही टीम कॅप्टन आफ्टर फिनिश द मॅच तुम्हाला रिपोर्ट करायचा. धन्यवाद. भावेश पवार त्याच्या नेतृत्वाखाली भिवंडी तालुक्याचा संघ इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला करण तेजस यांच्या नेतृत्वाखाली टीम अंबरनाथ OV11 आपल्याला पाहायला मिळेल. सुपर बॉल होता. पडल्यानंतर गुडलाईन स्पॉटवरनं राईज होत असताना ST रक्षकाच्या हातामध्ये चालला. सामना तुम्ही पाहता मैदानावरती अतिशय महत्त्वाची लढत आहे आणि टीम शाहूराजे वडवली समोर आपण पाहता टार्गेट या ठिकाणी सेट झाला 47. थोडाच वेळात आता आपण ड्रेस कोड या ठिकाणी देतोय. बॉल तयार. बॅकफुटला गेले, जागा बनवली, अगदी दोन्ही बॅटर्स आता एकाच एंडला आहेत. फलंदाज बाद, रनआउट आणि धक्का लागेल मैदानावरती. आपण पाहताय या ठिकाणी पहिला शाहूराजे नवीन वडवलीला. तर व्यासपीठावरती मिस्टर 70 तारिकभाई सय्यद यांचं आगमन झाला. सिल्वर स्टार भिवंडी हा संघ आज इन ॲक्शन. वेलकम तारिक भाई, स्वागत है आपका. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील स्पोर्ट्समधील एक नामवंत ब्रँड 70 आणि त्या 70 ब्रँडचे सर्व बॉल तयार होईल. बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल घेऊन पहिल्या बॉलवरती डॉट, त्यानंतर रनआउटची आली विकेट. मॅच रंगतीये मैदानावरती 5 षटकांची. टार्गेट 47. राजक्रीडा मंडळ कुळगाव शाहूराजे वडवली. अजून एक डॉट बॉल. का सुपर बॉलिंग करतोय. पॉवर प्ले सुरू आहे मैदानाच्या आत आणि पहिल्या पॉवर प्लेमध्ये टार्गेट थोडंसं छोटं आलंय. त्या छोट्या टार्गेटला मैदानावरती मोठं बनवण्याचं काम केलं जातं. सचिन दलाल जे बदलापूर क्रिकेट संघटनेचे खजिनदार आहेत, त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. राजक्रीडा मंडळ कुळगाव. फटका फर्स्टला मिस्टायमिंग. व्हॉट अ ग्रेट कॅच. बारक्या त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्यांना टिपला एक सुंदर झेल. फलंदाज बाद, विकेटचं पतंग. वीर वीर नारा सायो तारा लाखात कम भेटलाई र. वीर वीर नारा सायो तारा लाखात कम भेटलाई र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. थँक्यू डेजा. बारक्यानं मारलेला षटकार तुम्ही सध्या ऑन स्क्रीन पाहता. बॅडन पाडमन ऑन साईडला मड विकेटला आणि त्यानंतर धावा झाले 46. टार्गेट सेट झालं. बारक्या सध्या हायलाइट्स आहे आणि गौरव सध्या आपल्याला हायलाइट्स दाखवतोय. बारक्यानं टिपलेली डीपमध्ये कॅच झेल टिपलाय. 6 धावा कुठेतरी येईल असं वाटत होतं. त्या षटकाराला एक चांगल्या क्वालिटी फिल्डिंगनं कॅचमध्ये कन्वर्ट केलं. काय सुपर टेलिकास्ट आहे. अगदी मैदानावरती काय पोहोचवायला हवा. इंटरनॅशनल लेवल इम्पॅक्ट कुठे पडतो त्या मुवमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात आणि सध्या त्याच हायलाइट्स मैदानावरती तुम्हाला गौरव दाखवतोय. ग्रेट जॉब बॉयज. षटक पहिलं सुरू आहे. 3 डॉट आलेत, विकेट गेले. 2 विकेट मेडन पाहायला मिळेल का. आणि ड्रम बॉक्सला टॅप केला. सिंगलचा प्रयत्न आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे आणि फायनली
पहिली धाव येते टीम शाहूराजे वडवलीसाठी आणि एका धावेनं डाव सुरू झाला. मैदानाच्या आत शाहूराजे वडवली टीमचा षटक संपलं पहिलं. क्या बॉलिंग केली आहे पहिल्या षटकात. या ओव्हर्सच्या हायलाईट्स आल्या ना ते पाहणं देखील अजून एक वेगळं रंगतदार असेल. या पाहूयात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोरकार्डवरती आपण पाहता रन 1, विकेट गेली 2. काय सुपर बॉलिंग केली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता या ठिकाणी टीम राजक्रीडा मंडल कुळगावसाठी एक अतिशय चांगली बॉलिंग करताना आपल्याला दिसलाय गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. टीमची टोटल स्कोरकार्डवरती आहे 1ला विकेट 2 गेलेत. अगदी विकेटचा ग्राफ मोठा आहे, रन्स त्यापेक्षा छोटात आणि आता पॉवर प्लेमध्ये समीकरण मैदानावरती थोडंसं वाढणार आहे. ओव्हर नंबर 2 नवीन गोलंदाज मैदानावरती सज्ज झाला कुशल भोईर. षटक मार्ग असते मैदानावरती दुसरं. बॉल तयार आहे. शफल झाले. नटराज स्टाईल ऑन साईडला टर्न केला. बॉल चला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सिंगल कंप्लीट आहे. एकापेक्षा जास्त दुसरं काही नाही आहे आणि एका सिंगलनं स्कोर आणि विकेट त्यामध्ये मात्र आता एक समानता तुम्हाला सध्या पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावरती टीमची टोटल अगदी आपल्याला पाहायला मिळते. विकेट्स देखील मैदानावरती गेलेत त्या म्हणजे 2. बॉल तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवर. षटक मैदानावरती सुरू आहे. या ठिकाणी आपण पाहताय ते म्हणजे पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सज्ज असताना शफल झाले. जागा बनवली. लॉंग ऑनला खेळले. विकेटचा धोका. तिकडे मोका टिपला जेल आणि आता नाही सोडणाऱ्या मॅच मध्ये मुवमेंट आणि ग्रीप क्षेत्ररक्षण करताना टीम राजक्रीडा मंडल कुळगाव. धक्का लागतो मैदानावरती टीम शाहूराजे वडवलीला. हा 3रा ट्रॅकवर. न्यू बॅटर मैदानावरती आला रोहित मुंडे. त्याच्या सोबतीनं मैदानावरती उभा फलंदाज धनराज. चांगली गोलंदाजी सध्या करतीये मैदानावरती टीम राजक्रीडा मंडल कुळगाव. सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. जास्त स्टार्ट देऊ शकली नाही. दबावामध्ये टाकलं. सुरुवातीला पहिल्या षटकात फक्त 1च धाव आली आहे. दुसरं षटक ते देखील अतिशय सुंदर सुरू आहे. रोहित मुंडेचा डाव सुरू झाला 2 या धावसंख्येनं. बॅटन पॅडमध्ये होता. समोर ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चालला मिड ऑफ वरनं. चेंडू त्या ठिकाणी स्टॉप केला जाईल एक सिंगल. आता ही जोडी येणं फार महत्त्वाची आहे. टार्गेट 47 आहे. रोहित मुंडे आणि धनराज म्हात्रे ही जोडी माहिती आहे बदलापुराला काय करू शकते. नवीन वडवलीचा विजयाचा अनेक सारा संघर्षाचा इतिहास या जोडीनं बदलवून टाकला आहे. त्यामुळे या दोन्ही बॅटर्समध्ये पार्टनरशिप फार महत्त्वाची आहे कारण रिक्वायर रन रेट भरपूर पुढे चाललाय आणि धावफलकावरती धावा कमी आहेत. शफल झाले. जागा बनवली. बॅटन पॅड मध्ये टाकला. पाठवला फ्लिक करत असताना नटराज स्टाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धनराज मात्र ब्रँडेड वडवली 6.
धावफलकावर धावा 11, विकेट गेले आता 3. आता पुन्हा एकदा मॅच ऑन. क्या लगता तर नाही लौटेंगे, जब तक तोडेंगे नाही तब तक हम भी छोडेंगे नाही. पलटवार अतिशय सुंदर राहिला मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहताय गोलंदाजाच्या अगेन्स्ट धनराज मात्रेचा षटकार. सॉफ्ट हँडनं बॅकलिफ्टला खाली आणलं. काय सेन्सिबल बॅटिंग करतोय. अगदी प्रेझेन्स ऑफ माइंड अतिशय सुंदर आहे. परिस्थितीला पाहून कौशल्य हाताळण्याची अगदी जिम्मेदारी उचलणं ज्याला जमतं तोच यशाची व्याख्या मैदानावरती सांगू शकतो आणि ते सध्या मैदानावरती केलं जात आहे. जो चल रहा है उसके पाव में भी छाला होगा, जो जलेगा उसे दिएगा में उजाला होगा. या मॅचमध्ये अगदी तेच करायचं आहे. बॅटिंग करताना मेहनत शेवटपर्यंत करायची आहे. टीम नवीन वडवली शाहूराजेला तर दुसऱ्या बाजूला कुळगाव राजक्रीडा मंडलला. धावफलकावरती धावा 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 12 आहेत. 18 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. टीमची टोटल धावफलकावरती आपण पाहता अजूनही मैदानावरती 35 बाकी आहे. 47 लक्ष. इनिंगच्या अंतिम बॉलवरती ज्यावेळी षटकार येतो त्यावेळी त्याची व्हॅल्यू ऑलवेज मोठी असते. बारक्याच्या बॅटमधून जो षटकार आला त्या षटकारानंतर मैदानावरती भरपूर काही चित्र या ठिकाणी बदलताना आपल्याला पाहायला मिळालं आणि लढण्यासाठी एक संजीवनीचं काम करणारा तो षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. बॉल तयार होतील. ओव्हर नंबर 3 आणि सेकंड स्पेल मध्ये सुदर्शनला आणला ज्यानं पहिलं षटक टाकलं. विकेट्स काढले मैदानावरती 2 आणि फक्त एकच धाव खर्च केली. सुदर्शन पहिलाच बॉल टप्पा पडला. कट करायचं होतं. यष्टीरक्षकाचा प्रयत्न अप्रतिम होता. सिद्धेश राऊत कारण माहिती आहे धनराज मात्रेच्या विकेटची व्हॅल्यू फार मोठी आहे, फार मोठी आहे आणि जर काही विकेट मैदानावरती थांबली तर या 35 धावा 18 चेंडू तितक्याशा महागड्या वाटणार नाही. तर मग पलटवार करावा लागेल. धनराज म्हात्रेला त्याची विकेट काढावी लागेल. टीम कोळगावला राऊंड विकेट. बॅटच्या समोर फटका फसलाय. मिस टायमिंग होता, मिस जजमेंट. बॉल चालला मिड विकेटला. फिल्डरच्या डोक्यावरनं त्याला टाटा बाय बाय करत मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. मैदानावरती धनराज बट आता मैदानावरती त्याचं राज कुठेतरी थांबलं होतं. बट या स्टेजला फिल्डरचं मिस जजमेंट आणि तदनंतर आला षटकार आणि जीवनदान देखील आपण म्हणू शकतो. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर बडन मध्ये होता. लॉफ्ट केलं होतं समोर. थोडे भरपूर पुढे येऊन थांबलं. मागे भरपूर जागा होती, जवळजवळ 2.5 ते 3 फूट. मग आता ते डिस्टन्स अगदी लवकर मागे जाणं क्लिअर करणं जमलं नाही क्षेत्ररक्षकाला आणि हा षटकार आला. षटकारानंतर पलटवार तो देखील बॉलरनं केला. चेंडू जातो या ठिकाणी डॉट. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 17 विकेट्स गेले 3. अजूनही 30 धावा करायच्यात. फटका लाजवाब. एक्स्ट्रा कव्हरला फाड तोडत बॉल चालला सीमारेषा पार. धनराज मात्रे ऑन फायर. काय बॅटिंग करतोय आज शाहूराजे वडवलीचा. फलंदाजीतला हा ट्रम्प कार्ड बरसतोय. 1 चौकार धनराज मात्रेच्या बॅटमधून. अगदी भरपूर काही कहानी मैदानावरती घडली है. पानी को बर्फ बदलने में वक्त लगता है, ढले हुए सूरज को निकलने में वक्त लगता है. थोड़ा धीरज रख, थोड़ा और जोर लगा, किस्मत के जंग लगे दरवाजे को खोलने में वक्त लगता है. सुरुवात झाली पहिल्या षटकात 2 विकेट गेल्या, 1 धाव आली. दुसरं षटक ते देखील थोडंसं डॉमिनेट करणार होतं. आता धनराज कमबॅक करतोय. कमी गतीनं टाकलाय. बॅकफुटला जाऊन लेट खेळायचं होतं. गलीमध्ये बॉल स्टॉप केला जाईल. एक सिंगल मिळते. चांगली पार्टनरशिप होती आहे. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचलेत 22-22ला विकेट गेलेत. आत्तापर्यंत 3, अजूनही 25 धावेचा प्रवास मैदानावरती बाकी आहे. 22 लॉस ऑफ 3 विकेट. या चौथ्या विकेटसाठी तब्बल आपण पाहताय 21 धावेची भागीदारी मैदानावरती झाली आहे रोहित मुंडे आणि धनराज म्हात्रेच्या दरम्यान. 22 धावा धावफलकावर.
अजूनही 13 चेंडू 25 धावेची गरज आहे या मॅचमध्ये. हा महत्त्वाचा बॉल आहे. गोलंदाज तयार होते. सुदर्शन चांगली बॉलिंग केली आहे. बॅटची लागली कडा. अपील फलंदाज बाद. आवाज अंपायरच्या कानापर्यंत पोहोचलाय. बॅट अँड बॉल इनवॉल. यष्टीरक्षकानं टिपलाय झेल. संपलाय खेळ 3 षटकांचा आणि धावफलकावरती धावा 22. 12 बॉलचा खेळ शिल्लक. 25 धावेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. थँक्यू ओमे. तर या आपण मयूरदादांचा इंटरव्ह्यू कव्हर करू आजच्या दिवसामध्ये. मयूरदादा मी आपल्याला संबंधित करतोय आपण साधिका कक्षामध्ये यावं. येस तर मयूरदादांचा आपण इंटरव्ह्यू कव्हर करूया. मयूरदादा काल मयूरदादा आपण पाहिलं स्पर्धेला 13 तासामध्ये 5.5 लाख व्ह्यूज झाले. काल भरपूर क्राऊड होता. 14 स्टँड फुल पॅक होते. काल तुम्ही देखील दुपारी फक्त आमच्या समवेत लंच केलेत. नंतर तुम्ही देखील डिनरला गेलेत नाही. मयूरदादा काल भूक लागली नसते कदाचित, कारण हे यश तुमचं पाहिलं जगभरातून कौतुकाचा वर्षाव येतोय. मयूरदादा काय सांगाल ओव्हरऑल या स्पर्धेविषयी आणि तुमच्या जीवन प्रवासाविषयी? खरं तर काल पण मच्छिंद्र सर मी बोललो. प्रत्येकचं बाकीच्या मयूर ग्रुपच्या पोरांचं पण तेच म्हणणं असतं का पब्लिकनी जर आपली टुर्नामेंट उचलून धरली तर बाकीचे येतातच. आणि ते काल इथे दाखवलं पब्लिक काय आहे. आणि खरा कुठल्याही टुर्नामेंटचा कणा हे प्रेक्षक राजा असतो. तर त्यांना एकदा मी खरंच धन्यवाद देईन. कारण आज मी त्याच्यानंतर घरी गेलो. साधारण 3-3:30ला झोपलो आहे आणि 8 वाजता उठलो आहे. खरंच माझी झोप पण झालेली नाही आहे, पण एनर्जी तेवढीच आहे. आणि आज सर आता बिग थरार आहे. तालुका आप आहे. त्याच्यानंतर ठाणे रायगड आहे. तर आपण ही जी स्पर्धा चालू केली 2018पासून ह्याच्या मागे प्रेरणा खरं तर रतनबुवा स्मृती चषकाची आहे. आणि काल विनोददादांचा जो एक स्क्रीनशॉट आला, रिप्लाय आला, मला असं वाटलं आपण जे काम करतो आहे खरंच योग्य ट्रॅकवर आहे. कारण आज माझ्या वयाची किंवा आमच्या इथले जे आहेत ते फक्त कुठेतरी आर्थिक बाबतीत पैशाच्या मागे आहेत. मग कधी कधी असं होतं अरे आपण एवढे निमंत्रण देतो आहे, नक्की आपण ह्या योग्य ट्रॅकला आहे का त्याच्यापेक्षा खरंच खूप पैसा कमवायला पाहिजे असं कधी कधी वाटतं. पण काल ज्या पद्धतीने टुर्नामेंटला मॅचेसला रिस्पॉन्स भेटल्या, मला असं वाटतं आहे मी योग्य ट्रॅकवर आहे. आणि मला असं वाटतं हे सगळं करत असताना तुम्हाला सांगतो इथे आमचे जे साईडचे कॉन्ट्रॅक्टर आहेत बबलू सिंग, त्यानंतर पेंटर काका आहेत, हारजी काका, हे सगळे बसलेत. पण तिथे आजचा 6वा दिवस आहे, पण सिंगल दिवस पण आमच्या जगन्नाथ पॅराडाईजचं काम बंद नाही. आणि तुम्हाला एक अजून आनंदाची बाब सांगतो. येत्या दसरा दिवाळीला माझे 2 चांगले 200-250 युनिटचे प्रोजेक्ट, ते पण 1 मॅन शो, म्हणजे 1 मॅन शो सुरू होत आहेत. मला असं वाटतं प्रत्येकाने भले ते छोटा मोठा का असे ना, पण व्यवसायात पडलं पाहिजे. आणि तुम्ही पहिले आर्थिक बाबतीत स्ट्रॉंग व्हा. मला काल पण सुकेश जाकी, निलेश भोईर, A1 जोडी खासदार चषकाची, ते बोलले का मयूर भाई आता पॉलिटिक्समध्ये पण उतर. तर मी त्यांना प्रामाणिकपणे बोललो अजून मी तेवढा स्टेबल नाही, सेटल नाही. आणि तुम्ही आर्थिक बाबतीत स्ट्रॉंग व्हा असं मला वाटतं. क्रिकेटच्या बाबतीत पण बोलायला झालं तर हप्त्यातून 1-2 दिवसच खेळायला पाहिजे, पण पहिले 2 पैसे कमवा. आता कसं आहे मी बोलीन पैसे म्हणजे मोठी गोष्ट नाही असं नसतं. माझ्या इथे आता 2 पैसे आलेत म्हणून मी ते बोलू शकतो. पैसे जाम इम्पॉर्टंट आहेत. कारण आम्ही पण एकेकाळी त्याला काय जास्त वर्ष नाही झाली, 15-16 वर्षापूर्वी आम्ही दुधाचा धंदा केला आहे, मळे केले, शेती केले. पण एक काळ असा होता वडिलांनी स्वाभिमान कधी घाण नाही ठेवला, भले कोरीचा पिलोय. आणि कसं आहे तुम्ही स्वाभिमानाने जगा. थोडीशी हिंमत असेल, थोडीशी फाटेल, पण हिंमतलाच किंमत आहे मार्केटमध्ये असं मला वाटतं सर. 1 क्विक क्वेश्चन. आता आपण परिवाराचा मुद्दा केलात. मयूरदादा एक चांगला वाटलं की तुमचा एकत्र परिवार आहे. हम साथ साथ या चित्रपटाची मला आठवण होते. तुमचा परिवार सुखी परिवार, छोटा परिवार आम्ही पाहायला मिळतोय. तर ह्या संपूर्ण परिवारामध्ये आईची किती भूमिका आहे तुम्हाला एकत्र ठेवण्यामध्ये? कारण आपण जो सलोखा तुमचा पाहिला आम्हाला खरोखरच खूप आनंद वाटतो. तुमचा संपूर्ण परिवार मंचावरती येतो, एकत्र येतो, हसत खेळत असता तुम्ही. हा परिवार आम्हाला खूप चांगला वाटतो आणि मी ईश्वराने प्रार्थना करतो की तुमच्या परिवाराला कोणाची नजर लागो. ह्यामध्ये आईचा किती वाटा आहे, आईची किती भूमिका आहे? खरं तर माझ्या ताईचे सासरे विलास पाटील, ते मोठे ठाणे जिल्ह्यातले ॲडव्होकेट आहेत. त्यांनी मला स्वतः सांगितलं का ह्याच्या मागे तुम्ही हे जे सगळं करता तर ह्याच्या मागे खरं तर मास्टर माइंड म्हणजे आमची आई आहे. आणि ती आता जसं प्रतीक तुम्हाला कुठेच दिसत नाही तसंच तिचं पण एक वैशिष्ट्य आहे.
ते कधीच तुम्हाला कुठल्या स्टेजवर दिसणार नाही, काय नाही. पण रोज आमची जेव्हा मी नाश्ता वगैरे करतो तेव्हा डायनिंगवर चर्चा होत असते आणि सगळ्या गोष्टींची चर्चा होते. आणि इथे जे काय आता करणार आहे याच्यानंतर छोटंसं रिसॉर्ट असेल, काय स्टेडियम असेल, हे पूर्ण मी प्रत्यक्षात ताब्यात देणार आहे. आणि हे मला सांगायला आनंद होतो. माझ्या लग्नाला समजा चला मी 10 रुपये खर्च केलेले, त्याच्यानंतर 2 वर्षांनी त्याचं लग्न होतं, तर मी तिथे 15 रुपये खर्च करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे मला असं वाटतं आपण आपल्या आयुष्याच्या प्रवासात फक्त किड्यामुंग्यांसारखे न जगता वाघासारखे, स्वाभिमानासारखे, जे मी त्या दिवशी पण बोललेलो छत्रपती शिवाजी महाराजांचा किस्सा, तर त्यांच्या इतकं तर आपल्याला काम नाही करता येणार, पण त्यांच्या 0.011% जरी काम केलं तरी आपल्या जीवनाचं सार्थक होईल. कर्णाची कादंबरी मी स्वतः वाचलेली आहे, त्यातून खूप शिकण्यासारखं आहे. तर आमच्या घरामध्ये खरं तर मास्टर माइंड आमची आई आहे. आणि तुम्हाला एक शेवटचीच गोष्ट सांगतो, जास्त लांबलं आहे. मला 10 वर्ष झाली म्हणजे हे काय भाजी असेल, मटन मच्छी असेल, तो दुकान पण माहिती नाही, एवढं सगळं प्रतीक हँडल करतो. मग मी माझं फक्त बिझनेस आणि बाकीच्या ज्या काही स्ट्रॅटजी आहेत त्या सत्य स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करतो. आणि पुढच्या किंवा अजून 2-4 वर्षात इथे काय असेल ते मला सांगायची गरज नाही, ते आपोआप होऊन जाणार आहे सर. थँक्यू प्रतीक दादा, थँक्यू प्रतीक दादा. पहिल्या दिवशी प्रतीक दादाने आम्हाला संदेश दिला की फिट राहा, आरोग्याची काळजी घ्या. काल आम्हाला संदेश दिला टेक रिसेट, गिव्ह रिस्पेक्ट. आज आम्हाला संदेश दिला आहे की क्रिकेट खेळा, पण त्याबद्दल तुमचा उद्योग देखील सुरू करा. खूप खूप धन्यवाद होते आमचे मयूर दादा, खूप खूप धन्यवाद. ना बॅक टू क्रिकेट या आपण वळूया या आपण ओमकार शेट्टी यांच्याकडं. थँक्यू सो मच. नाही, मयूर दादाचं बोलणं एकदा सुरू झाला की ऐकत राहावं असं वाटतं. दादा का थांबलास हा प्रश्न आता प्रत्येकजण करेल. अगदी आफ्टरनूनमध्ये पुन्हा एकदा आपल्याला वेळ मिळाला की मयूरदादाकडे आपण आवर्जून जाऊ. मयूरदादा पिसेकर म्हणजे का मी नेहमी म्हणतो अगदी शॉर्ट अँड स्वीट. प्रयत्न करत राहा, जे करायचं एक दिवसात नाही एक दिवस नक्की होणार. आणि आज एवढ्या मोठ्याच्या यशाच्या उंच शिखरावरती असताना मयूरदादा इतकंच सांगतो की अजून मी फक्त 20%च यशस्वी झालो आहे, 80% बाकी आहे. कारण रोज एक नवी मेहनत, रोज एक नवी सुरुवात. उजेडणारी सकाळ तुम्हाला 2 पर्याय देते. एक तर झोपून राहा स्वप्न पाहत, एकतर उठा आणि स्वप्नांचा पाठलाग करा. टाईम संबंधित अंपास त्या ठिकाणी मॅसेज देतात फिल्डिंग करणाऱ्या टीमला, त्याकडे लक्ष सुद्धा. स्कोरकार्डवरती धावा 23 झालेत, विकेट गेलेत 5. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय रोहित सोनावणे. चांगला चेंडू आहे, लेफ्टी बॅटसाठी टप्पा पडल्यानंतर सरळ चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. चांगली बॉलिंग करताना सध्या मैदानावरती या ठिकाणी आपण पाहता धावफलक 23, विकेट गेलेत 5. थोड्याच वेळात आज अजून दिग्गज समालोचक आपल्यासोबत जोडले जातील. आज आपण पाहता सध्या मच्छिंद्र पाटील सर आपल्यासोबत आहेत. तिकडे टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आहे सिल्वर स्टार भिवंडी त्यांच्या विरुद्ध OV11 अंबरनाथ. चला आपण टॉस करतोय, दोन्ही टीम कॅप्टन्स रेडी राहायचं आहे. OV11 अंबरनाथचे कॅप्टन उपस्थित आहेत, सिल्वर स्टार भिवंडीचे कॅप्टन आपल्याला टॉससाठी यायचं आहे. अजून रन्स त्या ठिकाणी बनतील. सिंगल डबल ही देखील क्रिकेटची लाईफलाईन आहे, पण सध्या मॅच दूर चालली आहे कारण ओव्हर नंबर मैदानावरती आपण पाहताय 4 सुरू आहे. 25 धावा स्कोरकार्डवर आहेत. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 22 धावेची गरज आहे. त्यामुळे थोडासा दबावा. 7 चेंडू आणि 22 धावा. 7 बॉल 22ची गरज या मॅचमध्ये. या पाहूयात कशा प्रकारे सामना मैदानावरती पुढे चाल. 7 बॉल 22 महत्वाचा बॉल आहे दोन्ही टीमसाठी. या बॉलवरती जर बिग हिट आला तर मॅच मैदानावरती पुढे जाणार. या बॉलवरती मोठा फटका अपेक्षित आहे, बट फटका मिस टायमिंग. उंच गेला, लांब नाही. डाऊन दी बॉल फील्ड, टिपलाय, झेल, संपलाय खेळ. विकेट जातीय मैदानाच्या आत आणि 47 धावेचं लक्ष आता 75 ते 80 सारखं वाटू लागलंय. ते म्हणजेच दोन्ही टीम्सला, कारण गोलंदाजी चांगली झाली, हाय स्टँडर्ड. 25 वरती 6 विकेट्स काढलेत राज क्रीडा मंडळ कुळगावनं. आणि आता 47चं लक्ष समोर असताना अंतिम षटकात 6 बॉल 22ची गरज आहे.
ठाणे विरुद्ध रायगड आज येते या मॅच बरोबर 8 वाजता रात्री हा सामना घेऊन आम्ही तुमच्या समोर येतोय. क्रिकेटचा महासंग्राम आणि जर आज ऑनलाईन रेकॉर्ड ब्रेक करायचा आहे तर जिम्मेदारी आहे आपल्या सगळ्यांच्या खांद्यावरती, बदलापूरच्या प्रेक्षकांवरती, त्या सोबतीनं पूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या चाहत्यांवरती. स्टे ट्यून विथ अस, पाहत राहा, ऐकत राहा. टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम ठाणे विरुद्ध रायगड. या पुन्हा एकदा आपण बॅनर पाहूयात ऑन स्क्रीन. लास्ट इयर या टुर्नामेंटमध्ये अगदी हा सामना आपण पाहिला. किरण पवार, रजत मुंडे, विश्वजीत ठाकूर, दुसऱ्या बाजूला केतन म्हात्रे, भावेश पवार, विकी भोईर. एका बाजूला बाटल रंगेल केतन वर्सेस भावेश, दुसऱ्या बाजूला रजत मुंडे आणि त्याच्या विरुद्ध अगदी आपण पाहणार आहात किरण पवार ही जोडी खेळताना दिसेल. आणि युद्ध ज्यावेळी हे दोन धुरंधर एकत्र येतील, भावेश पवार, केतन म्हात्रे, त्यांना फाईट करेल किरण पवार, विश्वजीत ठाकूर, रजत मुंडे. रायगडचा संघ 6 बॉल 22 ची गरज आहे. वेळ भरपूर जास्त घेत आहे तुम्ही कुळगाव, लक्षात घ्या. सहा बॉल 22 ची गरज. सहा बॉल 22. एक मिनिट थांबायचं मॅच अंपास. करेक्शन चालू आहे, काहीशी चर्चा सुरू आहे अजूनही. थोडा वेळात निर्णय आपल्यापर्यंत येईल. अंपायर्स थांबा तुम्ही. सहा बॉल 21 ची गरज आहे. फायनल कन्फर्मेशन आलं, कारण जोपर्यंत स्कोरचं कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत अगदी आपण अपडेट देऊ शकत नाही होत. सेकंड ओव्हरमध्ये 11 आले होते. सहा बॉल 21 ची गरज आहे. मॅच बरोबरी सुटली तर सुपर ओव्हर. अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलं. 47 धावेवरती राज क्रीडा मंडळ कुळगाव जी बॉलिंग केली आहे ती क्वालिटी आहे. बारक्यानं मारलेला षटकार मॅचला कलाटणी देताना आपण पाहिलं. शफल झाले, जागा बनवली, बॉल चालला फाईन लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 षटकांमध्ये राज क्रीडा मंडळ कुळगाव लिव्हिंग टॉप. 5व्या षटकाची सुरुवात. अजूनही मैदानावरती उभा धनराज म्हात्रे. त्यामुळे धोका आहे या नावाचा, कारण हा वेल फिनिशर आहे बदलापूरच्या क्रिकेटचा धनराज म्हात्रे उर्फ गोट्या. चौकार आलाय, चौकारानं समीकरण बदललंय. 5 बॉल 17 रनची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज बारक्या, ज्याने या मॅच मध्ये एक चांगला झेल टिपलाय. एक निर्णायक षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. आता अँगल बदललाय बारक्याचा. आधी ओव्हर द विकेट आले, आता राईट आर्म राऊंड विकेट येतोय धनराज म्हात्रेसाठी. फटका तर चांगला सजवला, सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल केला जाईल. चांगला थ्रो आला. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या फिल्डरसाठी. तेजस मेहर, त्याला माहिती आहे जर कीपर एंडला थ्रो आला स्ट्राईक घेण्यासाठी धनराज प्रयत्न करणार, बट इथे मैदानावरती त्यांना थ्रो ऑन अ बॉल 2 पावलं जरी पुले हल्लात तर अगदी इथे विकेट जाणार हे सांगत असताना एक बुलेट थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. एकदा जरूर टाळा व्हायला हव्या क्षेत्ररक्षकासाठी, ज्या अनुषंगाने सध्या कोळगाव खेळती आहे. विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द फील्ड.
अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. सिल्वर स्टार भिवंडीचे कॅप्टन आपण आपल्या मुख्य मंचकावरती रिपोर्ट करायचं. तारिकभाई सय्यद यांनी पुरस्कृत केलेला हा सिल्वर स्टारचा संघ इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. बॉल तयार आहे, बॉलिंग ट्रॅकवर शफल झाले, जागा बनवली, ऑन साईडला खेळायचं होतं. बॉल तयार आहे, बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल. आता मॅचमध्ये दबदबा कायम आहे, कारण 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 मोठे फटके मैदानावरती मारायच्यात, त्यामुळे अडचणी वाढल्यात. अंतिम 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी रन्स मैदानावरती करायच्यात 16. 3 चेंडू 16ची गरज आहे. 3 बॉल 16 धावा. 3 चेंडू 16ची गरज. आणि इथे लाईन चेक केली जाईल. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल साठी DRS या ठिकाणी अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 31 आहेत. 31ला विकेट आहेत 7. व्हाईट बॉल म्हणजे मॅच अजूनही ऑन. 3 बॉल जिंकण्यासाठी धावा मैदानावरती करायच्यात, त्या म्हणजे या ठिकाणी 15. 3 बॉल 15. चांगली रंगती आहे मॅच. इथे फटका चांगला, टायमिंग चांगला, बॉल चालला मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. वॉड शॉट, खतरनाक फटका, डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. धनराज मात्र सांगत असताना धूप अभी जिंदा, शाम अभी जिंदा, मुकाबला खत्म नहीं हुआ क्योंकि फिनिशर बीच मैदान के अंदर अभी जिंदा है. वीर वीरनारा सायो तारा लाखाटे काम भेटलाई र. वीर वीरनारा सायो तारा लाखाटे काम भेटलाई र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. दोन बॉल 9 धावा. ज्या बारक्यानं मॅच मध्ये रन्स बनवण्यासाठी मोठी मदत केली, त्याच बारक्याच्या अगेन्स्ट सध्या आक्रमण सुरू आहे. राज क्रीडा मंडळ कुळगाव एक लढवय्या टीम आहे, तितकीच चांगली झुंज मैदानावरती देतीये शाहूराजे वडवली. आणि 2 टीम मधली ही खतरनाक फाईट. अजून एक मोठा फटका, हा देखील चाललाय धनराज मात्रेच्या बॅक मधनं डीप मिड विकेटला. सेकंड इन रो, बॅक टू बॅक सलगचा दुसरा दमदार षटकार. बरोबरी सुटली. सुपर ओव्हर. 2 धावा आल्या तर सुपर ओव्हर होईल. 3 धावा आल्या, 4-6 आला. मॅच जिंकेल टीम मैदानाच्या आतमध्ये शाहूराजे वडवली. एक चांगला बॉल राज क्रीडा मंडळ कुळगाव. 1 बॉल 3 रन. क्या बॉलिंग मैदानावरती राहिली. सुरुवातीचे 4 षटक खर्च झाल्या, फक्त धावा मैदानावरती 26. 6 बॉल 21ची गरज आणि मॅच आली आहे कुठे. 1 बॉल 3 धावा. एक जबरदस्त सकाळच्या सत्रातील चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाले. आणि जेव्हा आता आपण आफ्टरनून मध्ये आलो, हा सामना देखील तितकाच खतरनाक रंगलाय. 1 बॉल 3 रन. आज विजय होणार आहे पुन्हा एकदा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचा, इथल्या क्रिकेटचा. इथे फक्त खेळाडू खेळणार नाही, क्रिकेटसाठी जिद्दीनं लढणार. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल गाजवणार. कुणाच्या गावाच्या नावाचा डंका वाजणार,
कुणाला आनंद तर कुणाला अश्रू सांडताना इथे आपल्याला पाहायला मिळणार. 1 बॉल 3 रन. मॅच आवडली असेल एकदा टाळ्या जोरदार व्हायलाच पाहिजेत. धनराज ऑन स्ट्राईक, फटका चाललाय समोर डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, मिस फील्ड आणि जिंकली या मॅच टीम. ओ काय सेलिब्रेशन आहे धनराजचं, खतरनाक. आणि जिंकली या मॅच टीम राज क्रीडा मंडळ कुळगावच्या विरुद्ध शाहूराजे नवीन वडवली. धनराज मात्रे वेल फिनिश या सामन्याचा ठरलाय मॅन ऑफ द मॅच. थँक्यू ओमकार. काही सत्कार करूया, त्यानंतर टॉस करूया. ओमकार, निश्चित सांगेन की शेवटच्या चेंडूवरती बारक्याने मारलेला षटकार तो मात्र उपयुक्त ठरला होता, मात्र मिसफील्ड झाल्याने सामना सोडावा लागला. या नाव काही पण सत्कार करूया. भरपूर मान्यवर प्रतीकदादा आणि मयूरदादांच्या प्रेमाखातीर या व्यासपीठात येत असतात. तर सुरुवातीला आपण अनिकेत सांगतील आम्हाला. अनिकेत, तर या षटकाची हायलाइट्स आता ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल. 6 बॉल 21 ची गरज होती. राईट ओव्हर द विकेट आले. पहिला बॉल लकी 4 जो बॅट वरती अगदी स्टिकर एंडला लागला. त्यानंतर रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. जिम्मेदारी उचलली आणि जसे बारक्या राऊंड विकेट आले, शफल झाले 3 स्टीपच्या पुढे जाऊन आणि पहिला षटकार खेचला. आपण पाहता आता लॉंग ऑनच्या बाहेर हा खणखणीत षटकार होता. आणि त्यानंतर हा दुसरा तुम्हाला पाहायला मिळतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. विनिंग शॉट आता तुमच्या समोर. 3 बॉल 15 ची गरज होती. 2 षटकार 1 चौकार मारला. इकडे झाली मिसफील्ड आणि बॉल गेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि जिंकला सामना टीम नवीन वडवलीनं. तरी आपण सन्मान करूया नारायण धाब्याचे मालक सन्माननीय बालराम भगत साहेबांचा आगमन